या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर होतं, या ठिकाणी ओटा होता. तो महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त संजय खोळ यांच्या मार्गदर्शनात पाडण्यात आलेलं. नेमकं याच्यामागं काय कारण आहे? श्रीराम भक्त हिंदू समाज या ठिकाणी आक्रमक झालेला होता, रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे. या ठिकाणी आपल्यासोबत सकल हिंदू समाज रामभक्त आपल्यासोबत. नेमका काय प्रकार घडला होता, घटनाक्रम काय होता, सविस्तर सांगा. 24 तारखेला म्हणजे 2 दिवसा अगोदर दुपारच्या सुमारास अतिक्रमणवाले डायरेक्ट आले. त्याच्यानंतर हे तोडायला सुरुवात केली. तर आमचे जे सहकारी आता जे आतमध्ये आहेत त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला की त्यांनाही ते ऐकत नाही आहे. त्याच्यानंतर आम्हाला जसं कळालं तसं आम्ही ताबडतोब इथं आलो 5च्या सुमारास. त्याच्यानंतर त्या अधिकाऱ्यांना ह्या समोरच्या पोलीस चौकीमध्ये त्या अधिकाऱ्याला बोलवलं. त्याच्यानंतर त्याला इन्क्वायरी केली आणि रात्री 10-10:30च्या सुमारास त्यांनी DCP साहेब आणि जे आपले PI चौकीचे PI साहेब आहेत जाधव साहेब त्यांच्यासमोर शब्द दिला की मी हे बांधून देतो, जे तोडलेले ते मी बांधून देतो म्हणून. त्याच्यानंतर विटा आणल्या. त्याच्यानंतर सकाळच्या सुमारास ते जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनी हे अर्धवट काम सोडून निघून गेले. तर त्यांना विचारलं असता त्यांनी साहेबांसमोर म्हणजे जाधव साहेबांसमोर त्यांनी सांगितले की माझा याच्यामध्ये काय अधिकार नाही, हातच नाही माझा, हे कोणी तोडले मला माहीतच नाही. जेणेकरून त्या व्हिडिओमध्ये अतिक्रमण ज्यावेळेस झालं त्या व्हिडिओमध्ये हे सगळेजण आहेत. नक्की हे अतिक्रमण आहे का? काही जण म्हणतात खाजगी जागा आहे का, बिल्डरनी ही या ठिकाणी मंदिरासाठी दिली. समोर विमाननगर पोलीस स्टेशन आहे, ती जागा सुद्धा त्या बिल्डरची स्वतःची खाजगी आहे. त्यांनी ही जागा या राम मंदिरासाठीच दिलेली आहे. ॲक्च्युली ती जागा जी आहे ती त्या बिल्डरची ॲम्युनिटी स्पेस आहे. त्याच्यानंतर ही जी जागा ह्या सोसायटी धारकाची आहे. त्यानंतर रात्री चेअरमॅनसुद्धा आला होता आणि त्या चेअरमॅननी सांगितलं मी याचं देखभाल करतोय. ओके, ठीक आहे, त्यांची खाजगी जागा आहे. खाजगी जागा आहे. त्याच्यामध्ये ते रोज सकाळ संध्याकाळ ते पूजा आरती करतात. आणि जे आपले सहकारी आहेत त्यांनी त्यांना विचारलं असता त्यांनाही अटक केलेलं आहे. ते इथं थांबले होते आणि आंदोलक ते वेगळे होते, त्याला इथं येऊन अटक करून घेऊन गेले. याच्यामागे काय षडयंत्र असू शकतं? कोणाच्या दडपशाहीमध्ये चालू आहे? पोलिसांना कोण पाठीशी घालतंय? काय प्रकार घडतोय हा? ते आता अधिकाऱ्यालाच विचारावं लागेल. कारण अधिकाऱ्यांनी काही नोटीस न देता डायरेक्ट त्यांनी आलं आणि बुलडोजर टाकला डायरेक्ट DCP. ओके. आणि आपण आंदोलन करताय ते पत्रव्यवहार केला होता का? पत्रव्यवहार संबंधित जे आमचे सहकारी आहेत ज्यांना आतमध्ये घेतलेले त्यांनी पत्रव्यवहार केला होता, तरी सुद्धा त्यांना आतमध्ये घेतलेले. मग आता काय मागणी आहे? आमची मागणी हीच आहे की त्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी आणि आमचे जे सहकारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. आता आम्ही आंदोलन करतोय म्हणून. एकंदरीत आपण पाहतोय केंद्रामध्ये भाजप सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये भाजप सरकार आहे आणि पुणे महानगरपालिकेमध्ये म्हणजे एकंदरीत भाजप सरकार आहे. हिंदुत्ववादी सरकार आपण म्हटलं जातो या ठिकाणी. मग असे हिंदुत्ववादी सरकार असताना ही दडपशाही का? ते आता त्या अधिकाऱ्यांना विचारायला